पण आता काय, आताच्या प्रसंगानंतर आपल्याला तिघांनाही खूप कठीण जाणार आहे, विशेषतः चित्राला. मी समजावेन ती, बोलेन तिच्याशी मी. मला तर वाटतंय की उद्याच्या उद्या काहीही करून तिला मनोजकडे घेऊन जावं. मी समजावेन त्याला. नाही आदित्य, त्यांचं नातं जबरदस्तीनं जोडणं चुकीचं आहे. तू घाईघाईनं असं टोक नको गाठूस. चित्राला गिल्ट मधून बाहेर काढून तिच्यातली आणि आपल्यातली मैत्री पुन्हा जिवंत करणं हे आपलं पहिलं काम आहे. तेच तर सर्वात अवघड आहे. मी काय म्हणते ते आधी ऐका बघू. तू पण गाणं म्हणतेस? अहो कमाल करता बाई तुम्ही. बोल. तुमच्या लाडक्या लेकीला जरा समजवा. काय केलं माझ्या लाडक्या लेकीने? हा, अहो इतके सुरेख ट्रेस केले, त्याची ऑर्डर आली तिला पुन्हा. अरे वा, आपल्या आरचू सुधारे म्हणायची. आता अख्ख्या घराला कशी कामाला लावते की रे बघ. कुठलं काय नाही कसलं काय, चक्क नाही सांगितलंय तिनं. म्हणाली एकदा जमवलं मी कसं बस, सारखे सारखे नाही मी ट्रेस करणार. समजावं ना जरा तिला. असं कसं समजावलं तिला? मग एरवी मला काही येत नाही, मला कोणी विचारत नाही, मला काय जमत नाही म्हणून अख्खं घर डोक्यावर घेत असते. आणि आता एवढी मोठी संधी आली तर नाही म्हणते. चिकाटी कशी नाही उच्या अंगात. बोलतो मी तिच्याशी. आणि चित्राई आहेच की मला तिला, तिचाही मन जरा गुंतून राहील. तिच्या भविष्यात काय लिहून ठेवलंय कोणास ठाऊक. छे, अहो वाट बघायला सुद्धा काही मर्यादा आहे की नाही. किती सोसायचं त्या मुलीनं. काल अशानं आजारी पडली होती बिचारी. तिच्या आतल्यात किती घुसमट होत असेल, ही तिची अवस्था कळत कशी नाही त्या मनोजला. हे त्याला कळलं असतं तर चित्राची अशी अवस्था झाली असती का? तो तिच्याकडे फक्त एकाच दृष्टिकोनातून बघतो आणि त्या दृष्टिकोनातून त्याला फक्त तिच्यातले दोष दिसतात. आपलं काही चुकतंय याचा विचार करतच नाहीये तू. बरं, हा विचार माणसाच्या मनात स्वतःहून यायला हवा ना, दुसऱ्यांना सांगून उपयोग नाही. मी काय म्हणते, आपण त्याला मानसोपचार तज्ञाकडे नेऊया का? सगळं करू ग, पण आपण त्या दोघांच्या भल्यासाठी काहीतरी करतोय आणि त्या मनोजला वाटतंय की आपण त्याच्या विरुद्ध. त्यामुळे आपण काहीही सांगितलं तरी तो ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही. मनातल्या या पूर्वग्रहांच्या गाठी सुटेपर्यंत त्याच्याशी संवाद साधणं अवघड आहे. नाही पण काहीतरी तोडगा तर काढायलाच हवा. बघूया.